आज गुरुपौर्णिमा आहे, त्याचप्रमाणे आज गुरुवार पण आहे आणि गुरुवारच्या दिवशीच गुरुपौर्णिमा आलेली आहे। तर गुरुपौर्णिमेचं महत्त्व तुम्हा आम्हा सर्वांना माहितीच आहे, तरीही मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे, मन चंचल करायचं नाही आहे, इकडे तिकडे पाहायचं नाही आहे, घड्याळकडे पाहायचं नाही आहे। 20 मिनटं त्याच्या पलीकडे जास्त बोलणार नाही, 5 मिनटं जास्त होतील, आलं लक्षामध्ये। कारण की मी कीर्तनकार नाही, 2 तास मला बोलता येत नाही, त्याच्यामुळं अर्धा तासच बोलणार, पण व्यवस्थित बोलणार। त्याच्यामुळे सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचे, मला फोकस करा सगळ्यांनी, बाकी कोणाकडे बघू नका। इथे लक्षामध्ये पहिल्यांदा स्वामी महाराजांची प्रार्थना करून घ्यायची आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री गुरु महाराज की जय। सद्गुरु श्री गुरु महाराज की जय। ओम श्री महालक्ष्मी माता की जय। हर हर महादेव। सर्वांना आदेश। तिकडे बसता येईल का? तिथं काहीतरी आथरतं का त्या बाजूला? कट्ट्याच्या बाजूला काहीतरी आथरा प्लास्टिक आहे का इथे? कुठे चटई घे, दातून चटई घे दीपक, ती चटई घे, त्या बाजूला आथर, म्हणजे त्या साईडलाही बसतील महिला। बसून घ्या, जिथं जागा भेटेल तिथं बसू। प्रमाणे या वर्षीही गुरुपौर्णिमा अनेक ठिकाणी अनेक जागी घरोघरी उत्साहाने साजरी करत आहेत सगळेजण। प्रत्येकजण आपल्या आपल्या गुरूंना, मग ते गुरु कुठलेही असो, मग चांगला असो किंवा वाईट असो, पण त्याला गुरु असं म्हणतात। मग काही पहिल्यांदा आपल्या आईवडिलांना गुरु असं म्हटलं गेलेलं आहे, त्याच्यानंतर लहान मुलं शाळेत जातात त्यांना गुरु असं म्हटलं गेलेलं आहे। मग त्याच्यानंतर सर्वात श्रेष्ठ ते म्हणजे अध्यात्म मार्गातले गुरु म्हणजे साधू संत, यांना खूप महत्त्व आहे, ब्रह्मपुराणामध्ये लिहिलेलं आहे। स्वतः ब्रह्मदेवानी सांगितलेलं आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वैतातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। बघा, जो अखिल ब्रह्मांडांचा नायक आहे, जो चराचरामध्ये आहे, जो त्रिगुणात्मक आहे, जो तुमच्या आमच्यामध्ये आहे, जो निर्गुण आहे, निराकार आहे, साकार आहे, तो तुमच्या आमच्या समोरच बसलेला आहे। फक्त तुम्हा आम्हाला ती दृष्टी नसल्यामुळे आम्ही पाहू शकत नाही। ते म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज। आणि भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रय भगवानांचे तिसरे स्वरूप मानले गेलेले आहेत आणि ते गुरुरूपामध्ये प्रगट झालेले आहेत। आणि तेच स्वामी महाराज तुम्हा आम्हाला गुप्त रूपामध्ये तुमचे आमचे कार्य करत आहेत, तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करत आहेत, तुम्हा आम्हाला अडीअडचणीमध्ये काढत आहेत। त्यांना सद्गुरू असं म्हटलं गेलेलं आहे। अनेक लोक वेदव्यासांना गुरु ही पदवी देतात, कारण की याच दिवशी त्यांचा जन्म झालता। त्याच्यामुळे अनेक शाळेमध्ये अनेक ठिकाणी
अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये, अनेक प्रकारे मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये सगळीकडे व्यास ऋषींचंच महत्त्व जास्त करून मांडलं जातं. कारण की त्यांचा ह्या पौर्णिमेच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशीच जन्म झालेला. आणि व्यास ऋषी म्हणजे वेद व्यास म्हणजे भगवान विष्णू स्वरूप मानलं गेलेलं आहे त्यांना. विष्णू म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजच. आणि तेच व्यास ऋषी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपात बसलेले आहेत. बघा, दत्त आणि व्यास ऋषी यांच्यात तीळ मात्रही फरक नाही. कारण की तेही महाविष्णू स्वरूप आहे आणि हेही महाविष्णू स्वरूप आहे. त्याच्यामुळं तुम्ही आम्ही फक्त कपडे पाहतोय, पण तुम्ही आम्ही आज सगळ्यांनी रंगीबेरंगी कपडे घातलेले आहेत, पण आतला आत्मा परमात्मा एकच आहे, ते म्हणजे भगवान दत्तात्रय श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तेच सद्गुरू आज त्यांची जयंती असंच समजा तुम्ही. गुरुपौर्णिमा म्हणजे त्यांचा जन्मदिवसच असंच समजा. ते ह्याच दिवशी प्रगट झाले म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. कारण की मी वेगळ्या दृष्टीने पाहत नाही. मग तो कुठलाही देव असो, मग तो पंढरपूरचा विठोबा असो किंवा काशी विश्वेश्वर असो किंवा रामेश्वरचा शंकर भगवान असो किंवा अनेक डोंगरांवरती, अनेक गुफेंमध्ये, अनेक ठिकाणी जे दिव्य मंदिरं आहेत तिथले देवता असो. कारण की ते सगळे स्वरूप भगवान दत्तात्रय श्री स्वामी समर्थ महाराजांचेच आहेत. म्हणजे त्या सद्गुरूंचे, म्हणजे त्या गुरूंचेच स्वरूप मानले गेलेले आहेत. पण तुम्हा आम्हाला अनेक वर्षापासून श्री स्वामी समर्थ हे तत्व माहिती नाही आहे. स्वामी समर्थ तत्व हे जगाच्या वेगळं आहे. कारण की हे स्वामी समर्थ महाराज म्हणजे सद्गुरू रूप. जर तुम्हाला मानव देहामध्ये गुरुप्राप्ती नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांना सद्गुरू मानून त्यांची उपासना पूजा आज करायची सगळ्यांनी. आणि काही लोक ग्रंथपुराणांना पण आपले गुरु मानतात, काही आपल्या इष्टदेवताला गुरु मानतात, ज्याला मानव देहातले गुरु प्राप्त झाले नसतील त्यांनी. म्हणून प्रत्येक वेळेस मी सांगतो, ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून गुरुतत्वाला खूप महत्त्व आहे. गुरु अनंत, त्याचा अंत नाही, म्हणून त्याला गुरुतत्व असं म्हटलं गेलेलं आहे. गुरूंच्या देहाचा विनाश झाला, ते मातीचा देह जर गळून पडला पण तत्व कधी संपत नसतं, ते आजार अमर असं राहत असतं. म्हणून लक्षात ठेवा, गुरु महाराज हे ब्रह्म विष्णू महेश यांच्यापेक्षाही श्रेष्ठ मानले गेलेले आहेत. म्हणून या ब्रह्मांडामध्ये गुरुतत्वाला खूप महत्त्व दिलेलं आहे. मी अनेकदा सांगितलेलं आहे. बघा, ज्यांनी गुरुप्राप्ती केलेली आहे त्याच्यावरती या कलीचा भार पडत नाही. आत्ताच्या युगामध्ये या कलीचा प्रभाव इतका आहे तर प्रत्येकाची बुद्धी भ्रष्ट होत चाललेली आहे. कोणाचा विवेक व्यवस्थित चालत नाहीये. अनेक तरुण पिढी, नैतर्ण असो किंवा जवान असो किंवा म्हातारा असो, अनेक लोकांना समजावं लागतं. काही लोकांचं वय वाढतं पण बुद्धी वाढत नाही. त्याच्यामुळे गुरु सानिध्य खूप महत्त्वाचं असतं. आणि जो गुरु सानिध्यात राहतो त्याचा उद्धारच होतो. म्हणून या युगामध्ये अनेक लोकांना मार्ग मिळत नाही, पुढची जगण्याची दिशा मिळत नाही. बघा, आता काळोखे प्रकाश तर होणारच आहे. तो प्रकाश म्हणजे गुरुतत्व असं म्हटलं गेलेलं आहे आणि गुरु महाराज असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच गुरु महाराजांच्या बळावरती तुम्ही आम्ही आज इथं बसलेलो आहोत आणि तुम्हा आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतंय.
का ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. म्हणून ज्या व्यक्तीला ज्ञान अवगत आहे तो स्वयंभू, बोलतात ना, काही लोक स्वयंभू गुरु असतात पण त्यांचा अंत हा लवकर होतो, आणि ज्याच्या मागे गुरु आधार असतो त्याचा भक्ती मार्ग अनंत काळापर्यंत टिकतो. म्हणून गुरु परंपरेला खूप महत्त्व दिलेलं आहे. भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे, ब्रह्मपुराणामध्ये पण सांगितलेलं आहे, स्कंद पुराणामध्ये सांगितलेलं आहे, वेदांमध्ये पण सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही आम्ही वाचत नसतो म्हणून तुम्हाला आम्हाला योग्य माहिती मिळत नसते. त्याच्यामुळे गुरु काय हेच तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. काही लोकांना वाटतं गुरु प्राप्त केले, गुरु दीक्षा घेतली तर बंधनात अडकावं लागतं, पण असं नाहीये. ज्या वेळेस एखादा व्यक्ती गुरु दीक्षा घेतो तो बंधनांच्या पलीकडे जातो, बंधन मुक्त होतो, बंधनात अडकत नाही. बंधन म्हणजे काय? काही लोकांचे विचार असे आहेत तर गुरु दीक्षा घेतल्याने नियमात राहावं लागतं. हे तर सत्य आहे. तुम्ही ज्यावेळेस भक्ती मार्ग स्वीकारता त्यावेळेस तुम्हाला भक्ती मार्गाचे नियम पाळणे खूप महत्त्वाचं असतं. आणि तो भक्ती मार्ग म्हणजे वेगळा काही नाही, त्याला म्हणजे आचरण शुद्ध ठेवणे. यालाच भक्ती मार्ग असं म्हटलं गेलेलं आहे, यालाच गुरु परंपरा असं म्हटलं गेलेलं आहे. वेगळं काही नसतं भक्ती मार्गामध्ये, फक्त आचरण शुद्ध ठेवणे. आचरण शुद्ध ठेवणे म्हणजे त्याच्यात अनेक घटना आल्या. मग ते आचरण कसं शुद्ध ठेवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. गुरु सानिध्यात आल्याने बंधनात कधी अडकत नाही. तुमचा व्यवहारिक जीवन तुम्हाला मोकळा आहे, तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता. पण ज्यावेळेस अध्यात्म मार्गात आला तर गुरूंच्या आज्ञेत राहणं खूप महत्त्वाचं आहे, गुरूंच्या आदेशाचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून नाथ संप्रदायामध्ये गुरु परंपरेला खूप महत्त्व दिलेलं आहे. आणि तोच नाथ संप्रदाय भगवान दत्तात्रय महाराजांनी उभा केलेला आहे. पहिल्यांदा शंकर भगवानांनी मत्स्येंद्रनाथांना दीक्षा दिली आणि जी विद्या आहे ती दत्तात्रय भगवानांनी नाथांसमोर मांडली आणि त्यांना गुरुपद देऊन तुमच्या आमच्यासाठी इथं उभं केलेलं आहे. अजूनही नवनाथ तुमच्या आमच्यासाठी काम करत आहेत, गुप्त रूपामध्ये आहेत. ते तुम्हा आम्हाला दिसत नाही पण त्याची प्रचिती अनुभव देतच असतात. म्हणून प्रत्येकाला मी सांगत आलेलो आहे, मी प्रत्येकाला तेच सांगतो, बघा, जोपर्यंत तुम्हाला ईश्वरापर्यंत पोचायचं असेल, जर पोचता येत नसेल तर त्याच्यासाठी साधू संतांची संगत धरणे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे गुरु, सद्गुरू, जोपर्यंत तुम्ही सद्गुरूंच्या सानिध्यात राहत नाही तोपर्यंत तुम्हाला देवही कळणार नाही. ही काळ्या दगडीवरची पांढरी रेघ आहे. अनेक लोक भगवद्गीता वाचतायत, त्याच्यावरती PhD करतायत, कोण काय करतंय कोण काय करतंय, पण आजही त्यांना त्या गोष्टी समजलेल्या नाहीयेत. फक्त सांगायचं, पुढे चालायचं, पण त्याच्यातला आत्मबोध अनेक लोकांना अवगत नाहीये. अनेक लोक काही ठिकाणी तर आपट्याच्या पानांसारखे दीक्षा वाटतायत, ऑनलाईन दीक्षा वाटतायत, कोण काय करतंय. तुम्ही आम्ही सोशल मीडियावर पाहतोय गुरु परंपरेचा खेळ केला अनेक लोकांनी, गुरु तत्वाचा खेळ केलेला आहे, स्वामी महाराजांचा खेळ केलेला आहे. म्हणून ज्या ठिकाणी ऑनलाईन दीक्षा होते अशा ठिकाणी कधी दीक्षा घेऊ नये, अन्यथा रडायची वेळ येते. मग त्यावेळेस व्यक्ती येऊन रडतो, महाराज मी फसलो, आता मला योग्य मार्ग मिळत नाहीये, मी काय करावं. मग त्यावेळेस विचार करावा, गुरु हा पारखून करावा, अन्यथा श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानावं. बरेच लोक अशा आहेत तर स्वतःचं पद उच्च करण्यासाठी खोटे नाते गुरुपद उभे करतात आणि सर्वसामान्य भोड्या भाबड्या जनतेला फसवत राहतात आणि स्वतःला स्वयंभू गुरु समजतात आणि दीक्षा देत राहतात. अक्षरशः त्यांना दिव्य अनुभूती पण येत नाही भगवंताची, ना गुरु परंपरा ना गुरुतत्व त्याच्यातला बोधही देत नाहीत. फक्त दीक्षा दिली, बाबा तुझं तू कर, आता मला याच्यातलं काहीही समजत नाही. याला गुरु असं म्हटलं गेलेलं नाही, याला भोंदू असं म्हटलं गेलेलं आहे. येत्या लक्षामध्ये मी काय म्हणतोय, म्हणून गुरुतत्व ज्याला अध्यात्म माहिती, ज्याला स्वामी महाराजांचा, इतर तुमचा कुठलाही दैवत असेल त्याचा साक्षात्कार असेल, तुम्हाला त्याचा आत्मबोध असेल,
आत्मज्ञान तर मी बोलणार नाही, आत्मज्ञान सदा सत कोणला अवगत होत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. जो बोला मला आत्मज्ञान तो भोंदू, हे 100% ठरवायचं. जो म्हणला माझी कुंडली जागृत आहे, कुंडलिनी जागृत आहे, हेही खोटं आहे. अन्यथा कुंडलिनी जागृत होत नाही या कलियुगामध्ये, एवढं लक्षात ठेवायचं. काही लोक फसवतात. तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलेले आमच्या सद्गुरूंवरती, म्हणजे ते तुमचे आमचे गुरु भगवान दत्तात्रय श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांच्या नावाखाली पण बरीच लोक फसवतायत, तुम्ही पाहताय. पुण्यामध्ये पण अशीच एक घटना घडली. तरुण पिढी, हे तरुण मुलगा तो कुठेतरी एखादा चिल्ड्रन ॲप काय असं म्हणतात, तो तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये टाकला तर तुम्ही आम्ही काय करतोय सर्व कळलं जातं. मग समजा तुम्ही एखादी माळ कमी केली तरी त्याला तिथं समजलं जातं त्या मोबाईलद्वारे. तुम्ही बाथरूमला गेला तरी ते समजलं जातं. तुम्ही कुठे बसताय, कोणासंगती बसताय, कुठल्या मित्रासंगती आहे, काय करताय काय करत नाही, सर्व त्या गोष्टी कळायला जातात. मग असे भोंदू लोक स्वामी समर्थांच्या नावाखाली अशी लुटमार चालू करतात आणि पैशाचा व्यवहार चालू करतात. आणि जिथं पैशाचा व्यवहार आला तिथं प्रपंच सुरू झाला, अध्यात्म संपला, एवढं लक्षात ठेवा. म्हणून त्या सद्गुरूंची विटंबना करू नका, त्या गुरूंची विटंबना करू नका. तेच गुरु म्हणजे भगवान दत्तात्रय श्री स्वामी समर्थ महाराज. मग अशांना स्वामी महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये त्यांच्या स्वरूपात जाऊन त्यांना महाराज शिक्षा करतात आणि लोकांसमोर आणतात. आणि अक्षरशः मग त्यांना काय होतं तुम्ही पाहिलंच आहे, शिक्षेस पात्र होतात अशी लोक. कारण की स्वामी समर्थ महाराज हे सद्गुरू चालता बोलता देव आहे, यांना तर गुरुपद दिलेलं आहे. कारण की ज्या वेळेस ब्रह्म विष्णू महेश हे अनुसूया मातेच्या पोटी बोलता येणार नाही, जे स्वरूप 6 महिन्याच्या स्वरूपात तिथे प्रगट झाले. एक दुर्वास ऋषी झाले, एक चंद्र झाला, एक दत्त झाला. दोन्ही तपश्चर्याला निघून गेले आणि जो दत्त होता तेच दत्तात्रय भगवान श्री स्वामी समर्थ महाराज गुरु रूपामध्ये प्रगट झाले. तुमचा आमचा भार त्यांनी सांभाळला आणि तुमचं आमचं जे काय आहे आज उदरनिर्वाह जे आम्ही करतोय, तुमचं आमचं पालनपोषण ते स्वतः करतायत, ते म्हणजे भगवान दत्तात्रय श्री स्वामी समर्थ महाराज. आलं लक्षात की मी काय बोलतोय ते? हे अशा पद्धतीने त्यांना वाटलं कोणतरी एखादा लंगटवरती बाबा बसलाय, एक 150 वर्षापूर्वी होता, मग त्याची अनुभूती येते का नाही येत. बघा या सद्गुरूंनी म्हणजे या गुरूंनी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी या भूतलावरती पाप आती वाढत चाललेलं, त्याच्यामुळे त्यांनी हे अवतार कार्य स्वीकारलं. दत्त महाराज स्वतः प्रकट झाले आणि लोकांचा उद्धार करू लागले. त्यावेळेस स्वामी महाराजांनी अनेक लोकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहे, अनेक लोकांना संकटामधून काढलेले, जे मृत व्यक्ती त्यांना जिवंत केलेले. देवता त्यांना बघून थरथर कापायचे. त्यांच्या समोर किती मोठा योगी असू, किती मोठा संत असू, त्यांच्या समोर उभं राहण्याची पण भीती वाटायची स्वामी समर्थांच्या समोर. कारण की स्वामी महाराजांचं तेज हे तुम्ही आम्ही पाहू शकत नव्हतो. अशा पद्धतीने नरसिंह स्वरूपामध्ये ते प्रगट झालेले आहेत. त्याच्यामुळे स्वामी महाराजांच्या नावाखाली कोणीही नाटक करू शकत नाही. त्याच्यामुळे आता भोंदू गुरु खूप व्हायला लागलेले आहेत, खूप होत आहेत आणि दत्तात्रय भगवान म्हणजे स्वामी समर्थांची विटंबना करतायत. म्हणजे अशा लोकांचं मुखही पाहू नये. बोलतात ना, अशा लोकांच्या सानिध्यात राहिलं तरी, आपल्या शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, अशा लोकांच्या सानिध्यात राहिलं, अशा लोकांचं प्रबोधनही ऐकलं तरी त्याला नरक प्राप्ती मिळते. हे 100% आहे. हे मी नाही सांगत आहे, आपले ग्रंथ पुराण सांगतायत, आपले साधू संत सांगतायत. आणि मग 84 लक्ष योनी भटकावं लागतं. 84 लक्ष योनी म्हणजे 4 करोड जन्मांच्या पुढे, मागे नाही. हे संतांच्या मुखातनं मी ऐकलेलं आहे. 4 करोडच्या पुढेही जन्म घ्यावे लागतात तरी मानव देह परत मिळत नाही. आणि तो मानव देह आम्हाला का मिळतो? तर नाम घेण्यासाठी, कष्ट करण्यासाठी, लबाड्या करण्यासाठी नाही.
अन्यथा 84 लक्ष योनी भोगल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडीची पांढरे गे माझं मत नाही, भगवद्गीता ही सांगते, ग्रंथपुराण सांगतायत, साधू संत सांगतायत, शंकराचार्य भगवान सांगतायत. त्यांच्या पुढे तर कोण नाहीये, आहे का? म्हणून माझं एक प्रत्येकाला एक मत आहे, स्वामी महाराजांना जो भजेल, जो त्या सद्गुरूंना भजेल, जो त्यांचा शिष्य होईल, मनापासून त्यांना गुरु मानेल, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की तुम्ही आजही जर मनापासून स्वामी समर्थांना मनोभावे, अनन्य भावे, शरणागतीने शरण गेलात आणि महाराजांना जर तुमची इच्छा, आकांक्षा, मनातली जी इच्छा आहे ती महाराजांसमोर मांडली तर अशक्य शक्य करतील हे स्वामी. म्हणून आज तुम्हाला महाराजांसमोर बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, कारण की सद्गुरू तुमच्या आमच्या समोर बसलेले आहे. पण श्रद्धेने, विश्वासाने, वर नाही बरं का, नाही तर इथे प्रार्थना कराल, बाहेर गेले तर निंदा परत चालू कराल. निंदा सर्वात जास्त महापाप मानलं गेलेलं आहे. जो निंदा करतो त्याला वैतरणी नदी प्राप्त होते, एवढं लक्षात ठेवायचं. वैतरणी नदी माहिती आहे का तुम्हाला? ती इथं नाही, आपल्या भूतालात, या मृत्यूलोकामध्ये नाहीये, ती नरकलोकामध्ये आहे. आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे, तो हजारो वर्ष मलमूत्र, सडलेलं मांस, अंगातनं वाहणारा पू याची नदी आहे ती, आणि हजारो वर्ष त्याच्यात राहतो आणि ते ग्रहण करत राहतो. तो वाचवा करतो तरीही त्याला त्याच्यातनं सुटका मिळत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून निंदा इतरांची त्यागून टाका, कोणाची निंदा करू नका. त्याची कर्म त्याच्याकडे, तुम्ही तुमची कर्म छान करा आणि त्या सद्गुरूंना शरण जा, त्या स्वामी समर्थांना शरण जा. ते स्वामी महाराज सदैव तुमच्या संगती उभे राहतील. म्हणून स्वामी समर्थांना कधी अंधश्रद्धा आवडलेली नाहीये, त्या सद्गुरूंना, त्या गुरूंना कधी अंधश्रद्धा आवडलेली नाहीये. म्हणून स्वामी महाराज प्रत्येक वेळेस म्हटलेले आहेत. अनेक लोक, मला एक स्पष्ट करायचं सगळ्यांना, मनापासून ऐका, लक्ष द्या इकडे बघा. काही लोक बळी घेतात का नाही बळी? काही लोक चेडे गोटे या क्षेंद्रीय देवता, ज्यांना अर्धा राक्षस आणि अर्धी देवताची उपमा, मी त्यांना देवही मानत नाही, अशा लोकांना 4 पायाची बळी दिली जाते, त्यांचं रक्त दिलं जातं. काही लोकांना मुलबाळ होत नाही तर एखाद्या बकरीचं लहान पिल्लू दिलं जातं, त्याची बळी दिली जाते, कोंबडं दिलं जातं, अनेक प्रकारचे बळी दिले जातात. मला सांगा, ते योग्य आहे का? प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं. जर आपल्या मुलाचा एखादा हातच कापला तर आपल्याला सहन होईल का? त्याला त्याच्या वेदना सहन होतील का? जर समजा तुमचं एक बोट मी कापलं आणि महाकालीला चढवलं तर तुम्ही माझ्या थोबाडीत नाही हाणणार का? हाणणार का नाही? मग मला सांगा, तुम्ही आम्ही ही जी वाईट कर्म करतो, मी नाही बरं का, काही लोक असतील, पण सांगायचं कारण काय, जी काही लोक ही जी वाईट कर्म करता, मला मूल बाळ होत नाही म्हणून एखाद्या बकऱ्याची बळी द्यायची, तुम्हाला मूलबाळ होईल का? नाही होणार. पाप तुमच्या पोटी जन्माला येणार, कारण की त्या सद्गुरूंनी स्वतः सांगितले. स्वामी महाराजांना हे आवडत नाहीये. स्वामी महाराजांचं तत्व सगळ्यांपेक्षा मोठं आहे, ते दत्तात्रय भगवान आहे, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणून ते सद्गुरू गुरुरूपामध्ये, आणि तुम्ही आम्ही सगळेजण त्यांचे भक्त शिष्य आहोत, म्हणून ते उभे राहिले तुम्हा आम्हाला या अंधश्रद्धेतनं बाहेर काढण्यासाठी. बऱ्याच लोकांचा भ्रम आहे, असं केल्याने देवी प्रसन्न होते. काही लोकांना वाटतं काळू देवी प्रसन्न होते, काही लोकांना महालक्ष्मी प्रसन्न होते, कोणाला वाटतं त्या डोंगरावर देवी, तिला बळी दिली तर ते प्रसन्न होतात. अरे कुठल्या जगामध्ये जगता तुम्ही? तुमच्या घरामध्ये क्लेश राहणार, भांडणं राहणार, घरामध्ये मृत्यूचा तांडव होणार. आणि ज्यांनी केलंय त्याच्या घरात 1001% हे झालेलंच असेल. मी झालं असेल असं नाही, झालेलंच असेल. ज्यांनी बोकड्यांचे मृत्यू दिले असतील, बोकड्यांना कापला असेल, कोंबड्यांना कापला असेल, बळी दिली असेल, रक्तपात केला असेल, त्याच्या घरामध्ये मृत्यूचा तांडव चालतो. बाप मुलाचं पटत नाही, आई मुलाचं पटत नाही, घरात वादविवाद व्हायला लागतात, घरातली अशांतता राहते, शांतता निघून जाते.
जी लोक अशी वाईट कर्म करतात त्यांच्या घरामध्ये असा तांडव होतो. हे स्वतः स्वामी समर्थांनी दत्तात्रय भगवानांनी सांगितलेलं आहे. आता दत्तात्रय भगवानांच्या पुढे तर कोण नाहीये, आहे का मला सांगा? तुमच्या आमची पात्रता तरी आहे का महाराजांसमोर उभी राहायची? तरीही या कलियुगामध्ये त्या सद्गुरू रूपामध्ये त्यांनी अवतार कार्य स्वीकारलेलं आहे. ही गुलाबाची फुलं, तुम्ही आम्ही गुलाबाची फुलं आहोत, पण त्या गुलाबाच्या फुलांना काटे पण असतात, ते कोणला ना कोणला टोचतच राहतात. मग कुठेतरी त्यांचा विनाश व्हायला लागतो. एक वेळकाळ असते, पापाचे घडे वाढायला लागतात. त्याच्यामुळे स्वामी समर्थ महाराज ते सद्गुरू या भूतलावरती आले आणि परत त्यांना फुलवलं, परत हास्य त्यांच्या मुखावर आणलं आणि आजही आणतायत. आणि आजही तुमच्या आमच्यात बसलेले आहेत. तुम्हाला आम्हाला दिसतायत का? एवढ्या गर्दीमध्ये स्वामी समर्थ महाराज कुठेतरी बसलेले असणार. ही काळ्या दगडीवरची पांढरी रेघे. स्वामी महाराजांची लीला खूप आगाध आहे. हे तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. महाराज महिलेच्या रूपात येतात, पुरुषाच्या रूपात येतात, लहान मुलाच्या रूपात येतात. 1 महिन्याच्या रूपात पण स्वामी महाराज प्रवेश करतात. लहान मुलाच्या वृद्ध रूपात येतात स्वामी महाराज. किड्या माकुड्यांच्या रूपात येतात, कुत्र्या मांजरांच्या रूपात येतात, माकडाच्या रूपात येतात. कुठल्याही रूपामध्ये स्वामी महाराज येतात, तुम्हा आम्हाला दर्शन देऊन जातात. फक्त तुमची आमची पाहण्याची दृष्टी तेवढी नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही आम्ही पाहू शकत नाही. म्हणून स्वामी महाराजांनी सांगितलेले आहे, या अंधश्रद्धेला मुठभर पण माती देऊ नका, श्रद्धेची भावना जागृत करून घ्या. म्हणून त्याच्यासाठी सद्गुरू असावे लागतात, मानव देहातले. कुठले? मानव देहातले. ज्याच्या माग मानव देहातले गुरु आहेत, ते अंधकारामधून काढून प्रकाशाकडे नेतात. प्रकाश कळतोय म्हणजे ज्याच्या डोळ्यासमोर काळोख आहे, त्याला काही दिसत नाहीये, त्याला पुढची दिशा नाहीये, त्याला अनेक बाबा भगत आई बुवा सगळे फसवतायत. त्यांना योग्य गुरु तेच तारतात. म्हणून योग्य गुरुचा शोध घेणं पण खूप कठीण आहे. आणि ते योग्य गुरु तुम्हाला जर प्राप्त करायचे असतील तर तुमची प्रबळ साधना हवी आहे. काय हवंय? तुमची प्रबळ साधना हवी आहे. तुमच्या इष्टदेवताची साधना हवी आहे. तुमचं इष्टदेवत कुठलंही असू द्या, हनुमंत असू द्या, काळभैरव असू द्या, महाकाली असू द्या, इतर कुठलीही देवी असू द्या, विष्णू असू द्या, विठ्ठल भगवान असू द्या, मारुती असू द्या, कुठलाही देव असू द्या, पण त्याची मनोभावे सेवा करा, अनन्य भावे सेवा करा. तो तुम्हाला योग्य गुरु दाखवेल. तुम्हाला सांगणार नाही येऊन, पण तुम्हाला प्रेरणा देत राहील. हेच तुझे गुरु आणि हेच तुला योग्य जगण्याची दिशा दाखवतील आणि हेच तुला योग्य मार्ग दाखवतील. म्हणजे तुम्ही या अंधश्रद्धेमध्ये अडकणार नाही. कुठे पैसे द्यायची गरज लागणार नाही. जे भोंदू गुरु आज उभेत, सर्वसामान्य भक्तांना लुटतायत, सर्वसामान्य भक्तांचे हालाल करतायत, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे घेतायत. 2-2 हजार 4-4 हजार फी आहे त्यांची. अशा ठिकाणी पैसे घेतायत आणि लोकांना लुबाडतायत. मग अशा सर्वसामान्य भाविकांनी तिथं जायचं का नाही जायचं हा तुमचा प्रश्न आहे. बरोबर बोलतोय का चुकीचा बोलतोय? बरोबर आहे ना? ज्या ठिकाणी पैशाचा व्यवहार आला त्या ठिकाणी अध्यात्म संपला, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मठामध्ये विनामूल्य मार्गदर्शन होतं. कोणाकडनं 1 रुपया घेतला जात नाही, ते आवडत पण नाही. कोणी दान दिलं आणि 100 वेळा बोललं तर त्याचं दान परत दिलं जातं, परत ते घेतलं जात नाही. कारण हा खरा भक्ती मार्ग आहे. इथं मोठेपणा चालत नाही, इथं अहम चालत नाही, इथं दंभ चालत नाही. इथं जो लहानात लावून राहतो, कारण की तुम्ही आम्ही स्वामी महाराजांच्या दर्शनाला येतो, त्या दत्तात्रय भगवानांच्या त्या सद्गुरूंच्या दर्शनाला येतो. मान वर करून यायचं नसतं, खाली मान नतमस्तक होऊन यायचं असतं, वंदन भक्तीमध्ये यायचं असतं आणि त्यांना शरण जायचं, तरच ते आपल्या मागे उभे राहणार आहे. म्हणून महाराज काय बोलले? हम गया नाही जिंदा आहे, भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ते सद्गुरू तुम्हा आम्हाला असे म्हटलेले आहे. त्या काळातही स्वामी महाराजांचे अनेक शिष्य झाले, आजही स्वामी महाराजांचे शिष्य आहेत आणि ते तुम्हा आम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतायत, योग्य ती दिशा दाखवतायत. जे कुठे फसलेले असतील त्यांना त्याच्यातनं बाहेर काढून जगण्याची दिशा दाखवतायत.
तेच म्हणजे सद्गुरू. आणि जिथं पैशाची दिशा दिसते त्यांना सद्गुरू या गुरु म्हटलं गेलेलं नाहीये, त्यांना भोंदू असं म्हटलं गेलेलं आहे. आता या कलियुगात हेच होणार, लोकांना फसवणार, त्यांच्याकडनं पैशाची उकळ करणार, त्यांचं घर खाली करणार आणि बाया बाबाच बघत राहणार. कितीतरी महिला बघतोय, बाबा बघतायत. एका बाईनी 15 लाख बाबाच्या नादी घालवले. किती लाख? 15 लाख. बाई दुसऱ्या दिवशी फाशी घेणार होते. आपल्या दरबारात आली, तिथनं निघाली आणि हसत गेली. 15 लाख रुपये बाईनी दिले. किती दिले? 15 लाखात बिझनेस करता येत नाही का? कुठला धंदा टाकता येत नाही? पण बाबांनी फसवलं, बाईला मानसिक त्रास निघाला आणि बोलले करणी केली तुझ्यावर. काय म्हटले? आणि त्यांना ती बाई गुरु मानत होती. परम गुरु, परात्पर गुरु, परमहंस गुरु. आणि ते गुरु निघाले भोंदू, कलिगुरु निघाले. आणि त्या गुरूंनी त्या बाईची फसवणूक केली. आणि अक्षरशः त्या बाईला आज ती बाई त्रासामध्ये. कोणामुळे? त्या बाईमुळेच. तुम्हाला जायला कोण सांगतं? का जाता तुम्ही? कशाला अडकता अंधश्रद्धेमध्ये? जिथे श्रद्धेची भावना आहे त्या ठिकाणी लोक जात नाही, भलत्या ठिकाणी जातात आणि अडकून जातात. कुठेतरी बाबांनी 10,000 घेतले म्हणजे तो बाबा खरा आहे. 10,000 घेतले बाबा खरा असतो का? तो त्याचं पोट भरतोय, त्याच्या मुलाबाळांचं पोट भरतोय. एवढेही तुम्हाला आम्हाला कळत नाही. असे भोंदू गुरु पण या कलियुगामध्ये हजारोंनी आणि लाखोंनी आहेत. एखाद्याला जर मोठं पद मिळायचं असेल तर 50-50 लाख रुपये द्यावे लागतात. पाहताय मीडियामध्ये तुम्ही, आम्ही सोशल मीडियावर पाहताय, ज्यांची पात्रता नाहीये, ज्यांनी आयुष्य पिक्चरमध्ये घालवले, मजा मस्तीत घालवले, ज्याचे बाळ आहेत ते लोक मोठे मोठे पद घेत आहेत अध्यात्म मार्गात. आणि तुम्ही आम्ही त्यांच्या दर्शनाला जातोय, तुम्हाला आम्हाला कळत नाहीये. तुम्ही आम्ही या भगव्या कपनीवर भुलून जातोय. कशावर जातोय? या भगव्या याच्यावरती, भगव्या कपनीवर बोलून जातोय. आणि तीच कपनी तुमचा आमचा घात करते. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांनो भुलू नका, गुरु पारखून करा, अन्यथा तुमचा विनाश आहे. म्हणून त्यापेक्षा मानव गुरुच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही साक्षात त्या निरंकार सगुण जो चराचरामध्ये व्यापून उरलेला आहे, जो अनंत आहे, ज्याचा अंत नाही, आणि तुमचा आमचा अंत आहे ज्याचा अंत नाही, ते भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांना शरण जा, त्यांना गुरु माना. ते तुमचं स्वरक्षण करतील, रक्षण करतील आणि तुम्हाला जगण्याची दिशा दाखवतील. प्रत्येक वेड्या वाकड्या वळणावरती भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यासाठी हात पुढे करून उभे राहतील. अरे बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. इतकी मोठी स्वामी महाराजांची प्रचिती येते, पण माणूस श्रद्धेने करत नाही, त्याच्यामुळे त्याला तो अनुभव पण येत नाही. म्हणून अनुभव घ्यायचा आहे तर मनापासून शरण जा. स्वामी महाराज सदैव तुमच्या संगती आहेत. म्हणून सद्गुरू प्राप्ती करायची असेल तर सावधान करा, सावधानीने सद्गुरूंना प्राप्त करा. निरखा पारखा, मी बोलत नाही, तिथे जाऊन त्याची पॉलिश करा. पण काही काळ ज्यावेळेस तुम्ही कुठे दरबारात जाता आणि तुम्ही लगेच बोलतात ना, तूप खाऊन रूप येतं, असं पण कधीही नसतं. जरा थांबा, बघा, पारखा, खरंच योग्यतेचं आहे का फसवतोय. अशा पद्धतीने त्याची परीक्षा घ्या. त्याला बोलून परीक्षा घेऊ नका, गोड बोला, पण समोर बघा हा योग्य आहे का अयोग्य आहे. त्या पद्धतीने गुरुदीक्षा घ्या. आणि ज्यावेळेस गुरुदीक्षा घेतल्यावरती पूर्ण शरण तुम्हाला जायचंय. मग गुरूंच्या आज्ञेच्या बाहेर जाता येत नाही. आणि जो गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन करतो, जो गुरूंना प्रत्युत्तर करतो, जो उद्धट बोलतो, जो गैरवर्तन करतो, त्याला नरक प्राप्ती मिळते. हेही आपल्या ग्रंथपुराणामध्ये सांगितलेलं आहे, गुरु परंपरेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास. तुमच्या मनामध्ये जोपर्यंत गुरु ध्यास निर्माण होत नाही, तोपर्यंत गुरु प्राप्ती पण होत नाही. आलं लक्षामध्ये मी काय म्हटलं? सगळ्यांना समजतंय ना? माझे शब्द समजतंय सर्वांना का वेगळं काय सांगतोय मी? कन्नड भाषेत नाही बोलत आहे ना? हां, म्हणून मी तेच सांगतोय तुम्हाला, बाबांनो सावधान राहा, सतर्क राहा आणि तुमचा प्रपंच सुखाचा करा, आनंदात राहा, भांडणं करू नका.
काय नवरा बायकोंचे खूप भांडणं होतात, मी पाहतोय बिनाकामीच भांडणं, काही कारण नसताना. मग बोलतात महाराज करणी केली करणी. काय बोलायचं आता यांना? आता करणी केली का तुमच्या बुद्धीने तुमच्यावर करणी केली? हेही समजत नाही मला. कारण की ज्यावेळेस भांडणं होतात, मला सांगा, एकमेकांचे विचार न पटल्यामुळे भांडणं होतात का नाही? त्याच्यामुळे भांडणं होतात. मग कोणाला अचानकच कधी कधी असं पण घडतं ना, आमुसेलाच जोरात भांडणं होतात. काय लोकांचे पौर्णिमेलाच जोरात भांडणं होतात. मग येतात महाराज पौर्णिमेलाच लय भांडणं होतात हो. आणि म्हणले अरे बाबा तुझ्या पौर्णिमेला पहिले सांभाळ, मग भांडणं थांबतील. अन्यथा भांडणं थांबणार नाही. आणि मग त्या बायलावर तुझा जो अमावस्या आहे ना, अमावस्या त्याला पण सांभाळ, म्हणजे अमावस्या पौर्णिमा एकत्र व्यवस्थित राहतील. त्याच्यामुळे तुमच्या मुलाबाळांच्या बुद्धीवर परिणाम होतो, नाही होत का? मग ते शाळेतले गुरु शिकून पण काय उपयोग आहे का? मग ते मुलं काय होतात, ढ होतात, मट्ट होतात. कारण घरातच इतकी भांडणं आहेत. काही गोष्टी आर्थिक परिस्थितीमुळे भांडणं होतात, काही व्यावहारिक जीवनामुळे भांडणं होतात, काही एकमेकांचे विचार न पटल्यामुळे भांडणं होतात, काही वगैरे वगैरे अनेक पण बऱ्याच गोष्टी आहेत. मग त्याच्यामुळे एवढा तंटा होतो घरामध्ये, तर तंटामुक्तीत जावं लागतं. आता त्यांच्याच घरात भांडणं होतात, ते कधी तुमची भांडणं मिटवायची? बरोबर आहे का? त्यांच्याच घरामध्ये इतकी भांडणं होत आहेत, दारू पिऊन पडतायत घरात, आणि तंटामुक्तीवाले भांडणं मिटवायला चाललेत. काय सांगावं? अरे आपल्या घरामध्ये, आपल्या घरातलं बाहेर जाता कामा नये. शांत बुद्धी ठेवावी, शांत विचार करावा, आणि एकमेकांना समजून सांगावं, बाबा असं नसतं, असं असतं, शांत बुद्धी ठेव. सगळ्यांना अक्कल आहे नाही आहे का मला सांगा? एक बोलायला लागला दुसऱ्याने शांत बसायचं, गुळाचा खडा तोंडात टाकायचा, बसा चोकत रात्रंदिवस. कशाला तो भांडतोय? तो भांडला तर आपण हसत राहायचं, तो बिचारा रडत राहील, भांडच होणार नाही. ती भांडायला लागली तर तू रड बाबा, कशाला टेन्शन घ्यायचंय? सांगायचं कारण काय आहे, हे तुमच्या आमच्या हातामध्ये. कुठल्या बाबा भगत बुवा तंटामुक्ती, या मुक्ती ती मुक्ती, यालाच मुक्ती नाही, ह्याला नरक आहे, तुम्ही कुठे जाता मुक्ती घ्यायला? बरोबर आहे का? मग लक्षात ठेवा, इथून पुढे असं करू नका. आपली भांडणं आपणच मिटवायची, कुठे भटकायचं नाही, कोणाला मोठेपणा द्यायचा नाही. आपली भांडणं चवट्यावर जाता कामा नये. ते स्वामी महाराजांना प्रार्थना करा, त्यांचं नामस्मरण करा. जो सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास श्री स्वामी समर्थ नाम घेतो, त्याच्या घरात भांडणं होत नाही. ही काय दगडीची भांडरे घे, करून बघा, त्या सद्गुरूंचं नाम घेऊन बघा. मी प्रत्येकाला ते सांगतो, अरे बाबांना नाम घ्या, नाम घ्या, पण नाम घ्यायला नको बाबा पाहिजे. बाबा आमच्या घरात भांडणं मिटवायला येईल. बाबाच्याच बुडाखाली अंधार, तो कधी भांडणं मिटवायला यायचा? म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, अरे बाबांच्या नादी लागू नका. आज तुम्हाला महाराज पण बाबा आहे, भगवी कपनी घातली. मी बाबा नाही बरं का, बरेच सांगतोय मी महाराजांचा दास आहे, स्वामींचा सेवक आहे, इथला झाडूवाला आहे. मी झाडू मारतो, मला बघितले बऱ्याच लोकांनी, मी साफसफाई करत राहतो. कारण मी कधी मला स्वतःला मोठेपणा घेत नाही. माझा अंत आहे, तो अनंत आहे. ज्या दिवशी मी बोललो त्या दिवशी माझा अंत आहे. म्हणून लक्षात ठेवा, या मूर्ख बाबांच्या नादी लागण्यासाठी, इतरांच्या नादी लागण्यासाठी, त्यांनाच अक्कल नाही, ते तुम्हाला अक्कल शिकवणार, ते तुम्हाला ब्रह्मज्ञान शिकवणार. स्वतःच कोरडे पाषाण आणि लोकांना ब्रह्मज्ञान शिकवायला जात आहेत. त्यापेक्षा त्या सद्गुरूंना जवळ जा, त्यांचे पाय धरा, नामस्मरण करा. काय वाचन बिचन नका करू. नाही जमत वाचायला तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नाम सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास सामूहिक घरामध्ये करायचंय. काय करायचंय? सगळ्यांनी मिळून, जेवढे घरात असतात ना, सगळ्यांनी मिळून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे नाम घ्यायचंय मोठ्याने, टाळ्यांच्या गजरात. बघा घरातले क्लेश द्वेष, काय बाहेरची बाधा, या सगळ्या गोष्टी आहेत. बघा तुम्ही जिथं दैव शक्ती मानता तिथं आसुरी शक्ती आलेच. लोक बोलतात ही अंधश्रद्धा आहे. ज्या वेळेस तुमच्या बोकांडी बसेल त्यावेळेस कळेल, तसं नाही कळणार. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, हे सगळ्या गोष्टी सत्य आहेत, पण क्वचित 90% खोटं आहे, 10% खरं आहे. आता राहिलेलं नाहीये, कारण तुम्ही आम्हीच भूत आहोत. तर तुमच्या आमच्यातच दैत्य लपलाय, अजून दुसरे दैत्य कुठं बघता? इतकी दैत्य खतरनाक आहेत. मग त्याच्यासाठी स्वामी महाराजांना शरण जा.
बघा, ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ते सद्गुरू सदैव तुमच्या मागे उभे राहतील. आणि सगळ्यांनी बघा, परत एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ बोलायचे. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये आजची गुरुपौर्णिमा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने साजरी व्हायला पाहिजे. ते पण नामामध्ये. कशामध्ये? त्या सद्गुरूंच्या नामामध्ये. मग मोठ्याने नाम घ्यायचंय. मुक्यानी कोणी बसायचं नाही. तर कान्याकोपऱ्यात कोण कोण बसले गप्पा मारत? कोणी गप्पा मारू नका. तिथं कान्याकोपऱ्यात जेवढे उभे आहेत तिथे सगळ्यांनी लक्ष द्या. सर्वांनी श्री स्वामी समर्थ हे नाम घ्यायचंय. ते पण मोठ्याने. चला सुरुवात करायची टाळ्यांच्या गजरामध्ये. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. बोला समर्थ जय जय. स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. समर्थ. समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. 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 समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ.
ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय
गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. सर्वांनी त्या सद्गुरूंना म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची माझ्यासोबत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांसाठी स्वामी चरणी मी प्रार्थना करतो. स्वामी महाराजांना अशी प्रार्थना आहे. महाराज सर्वांची घरातली इडापिडा भूत चेटूक दारिद्र्य अखंडित नष्ट करा. घरात सुख शांती लक्ष्मी आणि समृद्धीचं वास्तव्य असू द्या आणि अखंड गोड नाम सर्वांच्या मुखी तुमचा असू द्या ही तुमच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांना या गुरुपौर्णिमेचा तुम्ही आशीर्वाद द्या. गुरु रूपामध्ये उभं राहून ही स्वामी चरणी प्रार्थना. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष आदेश. आता सर्वांनी शांत बसायचे.